भावेश वाले आतापर्यंत या स्पर्धेतला 8वा बॅट्समन ज्यांनी षटकाराने खातं खोललंय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. अपील लाऊड होतील परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळले. 2 धावा कंप्लीट त्या ठिकाणी होतील आणि या 2 धावेने टोटल पोहोचते ती पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना बिनबाद 2 धावा, बिनबाद 8 धावा. या ठिकाणी प्रसाद कंधारे यांच्याकडून ऑफर आली आहे. प्रत्येक षटकाराला 500चा कॅश प्राइज असेल. भावेश वालेसाठी ऑफर खुला आहे. भावेश वालेचा जर विकेट घेतला, ओके ओके ओके, विनीत मडवीसाठी ऑफर आहे. प्रत्येक विकेटसाठी आपल्याला 500चा कॅश प्राइज असेल प्रसाद कंधारे साहेबांकडून. मॅच कडे वळूयात. पहिलं षटक चालू आहे आणि जिथे ऑन स्कोरबोर्ड धावा झाल्या त्या 8. शिर्ले संघ ज्यांनी प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि आतापर्यंत हा डिसिजन खरं तर बघितलं तर पहिल्या 3 चेंडूत 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा वेनेत, यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, शॉर्ट कव्हरला झेल, इझी कॅच ड्रॉप झालाय. आलेली संधी मात्र हुकली आहे आणि आयुष्यात संधी सारखी सारखी मिळत नसते आणि तेच झालं मैदानाच्या आतमध्ये. इझी कॅच, अगदी क्षेत्ररक्षकांनी सुद्धा त्या ठिकाणी सुनिश्चित केलं होतं की हा झेल आपण इझी पकडू, परंतु आतापर्यंत हा ड्रॉप झालेला कॅच 16वा नंबरचा आहे या आतापर्यंत मॅच मध्ये आपण पाहतोय. आणि जिथे एक मोठी संधी भावेश वारेला मिळते. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, गॅप शोधलाय, बरोबर दिशा हेरली, सरळ जातोय, 2 बाउन्स, प्रेक्षकांच्या भेटीला चौकार. नक्कीच खऱ्या अर्थाने आज मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक बाईक सुद्धा ठेवलेली आणि आपण पाहतोय खरं तर हे स्पर्धेचं वैभव आहे. 14 वर्ष सातत्याने पुन्हा एकदा संधी मिळाली त्याच दिशेला त्याच क्षेत्ररक्षकाकडे. आता मात्र संधीचं सोनं करणार, फलंदाजाला माघारी धरलंय, पुन्हा संधी मिळाली आणि यावेळी मात्र हेरलंय. जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. सन्मान्य उपसभापती साहेब, बऱ्याच वर्ष अविरतपणे ज्यांनी समाजाची सेवा केली आणि आदर्श निर्माण ठेवलं समाजापुढे की आपल्या कर्तृत्वाने आपल्याला मोठं होता येतं आणि त्यातलंच एक जिवंत उदाहरण आपल्या आज व्यासपीठावरती बसलेत माननीय श्री वसंतदादा काठावळे साहेब आणि ज्यांच्या खरं तर नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. दरवर्षी आपल्याला एक देखणं आयोजन पाहायला मिळतं आणि या विभागात खरं तर एक आनंदमय वातावरण निर्मिती तयार करण्याचं काम त्यांची संपूर्ण टीम, ज्यामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ भातान असेल किंवा त्यांचे सगळे संयोजक, त्यांचे पाठीराखे, त्यांचे सपोर्टर्स त्यांच्या सोबतीला असतात. आणि म्हणून कालच्या दिवसापासून या खरं तर या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आपण पाहतोय की जिथे जबरदस्त संघर्ष चेंडू आणि बॅट मध्ये सुरू आहे. चिर्ले विपक्ष बाले या 2 संघांमध्ये हा संग्राम सुरू आहे. दुसरं षटक सुरू होते. पहिल्या षटकात टोटल धावसंख्या आली ती 13, जिथे भावेश बारे याला माघारी परतावं लागलं आणि त्यानंतर एक जबाबदारी बंटी पाटील आणि पंकज बोराडे याच्याकडे आले. क्षमा असावी, पंकज बोराडे याचा विकेट गेला जो 4 धावेंवरती माघारी परतला आणि दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी येतोय ऋतुज खरत. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्युटिफुल कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच नक्कीच क्या बात है. निर्दोष घरत चिर्ले संघाचे एक अनुभवी खेळाडू, अनुभवातून किती साध्य करता येतं बघा. शेवटच्या क्षणाला लास्ट मुवमेंटला त्यांनी बघितलं, चेंडूची गती पाहिली आणि शेवटच्या क्षणाला एका हातात घेतलेला झेल
रायगड प्रीमियर लीगचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, ज्याच्याकडे क्षमता आहे. मोठा धक्का मिळालाय, फलंदाज बाद होतोय भावेश, जिथे दुसरा गडी गारद झालाय. धावा झाल्यात त्या टोटल ऑन स्कोरबोर्ड 13. 13 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. ऋतुज घरतला पहिल्या चेंडूत विकेट मिळालाय. व्हॉट अ स्टार्ट. चिर्ले संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय की भातांड विलेज एंड कडून गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या चेंडूत विकेट गेल्यानंतर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा हाय होतो आणि या क्षणाला आपण पाहतो क्षेत्ररक्षकांनी खूप चांगलं मदत केली आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवलं होता. मोठा फटका खेळायचा होता, गती हेरली नाही. चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, सरळ निघून जातो विकेट किपरच्या जाळ्यात. निर्धाव. 6 हॅट्रिक साठी ऑफर आली आहे. निशांत नाईक साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बाले संघाच्या कोणत्याही खेळाडूला ही संधी आहे. घरात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. हाफ ट्रॅकर यावेळी करण्याचा प्रयत्न होता, फसलाय. चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या जाळ्यात. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकलेत. व्हॉट अ स्टार्ट. ऑफर आली आहे. सुंदर ग्रुप बाले यांच्याकडून प्रत्येक षटकाराला अजय गोळे यांच्याकडून अजय गोळेसाठी ऑफर आहे. किती? 2000चा कॅश प्राइज. खरं तर या विभागात बक्षिसांची खैरात होते असं आम्ही ऐकून होतो आणि आज ते प्रत्यक्षात पाहायला मिळालं. हे खरं तर 14 वर्ष जी समाजाप्रती केलेली सेवा आहे सन्मान्य काठावळे साहेबांनी, ही सेवा या ठिकाणी दिसते. आणि म्हणूनच वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळी मंडळी एकाच व्यासपीठावरती त्यांना बोलवलं जातं, आमंत्रित केलं जातं. जिथे राजकीय असो, धार्मिक असो, आध्यात्मिक असो किंवा क्रीडा क्षेत्रातील मंडळी असो, सगळ्यांनाच या व्यासपीठावरती आमंत्रित केलं जातं आणि प्रत्येकाला मान सन्मानित करून या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जातं. हे धन्यवाद देतो. खरं तर काटावळे साहेबांचं हे प्रेम समाजाप्रती आपलं आहे, म्हणूनच आज एवढ्या वर्ष समाजाने आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आहे. यावेळी रडार मध्ये चेंडू, प्रॉपर कनेक्शन, जस्ट लाईक अ रिएक्शन. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलाय हा षटकार. पनवेल रायगडचा आला नावास, पनवेल रायगडचा तो खास, वसंतदादा आला नावासन. ही चर्चा भातान गावात, एकच वारा आमचा वसंत दादा, एकच वारा आमचा वसंत दादा. नक्कीच नक्कीच प्रत्येक क्षणाला या ठिकाणी एक चांगले मधुर संगीत आपल्याला ऐकवलं जाते. लक्षात घ्या, एका कर्तृत्वान व्यक्तीमागे बऱ्याच लोकांचा हात असतो. असेच आमचे एक नेतृत्व या विभागातील, ज्यांचं नाव आम्ही नेहमीच घेतो. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचंही चांगलं करण्याचा प्रयत्न करा, कारण एक जुनी म्हण आहे, जे लोक फुले वाटतात त्यांच्या हातात नेहमीच सुगंध दरवळत असतो. आणि असंच सुगंधित व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आम्ही आवर्जून घेऊ, सन्मान्य सुनीलजी पाटील साहेब, जे अविरतपणे सन्मान्य काठावळे साहेबांच्या सोबत उभे असतात. आणि म्हणूनच ही स्पर्धा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. दुसरं षटक या ठिकाणी संपलंय आणि 2 षटकात या ठिकाणी धावा आल्या त्या 27. बॅक टू बॅक 2 षटकार आले शेवटच्या 2 चेंडूत. सुरुवात खूप चांगली केली होती ऋतुज घरत यांनी, परंतु ते सातत्य टिकवता आलं नाही. आणि क्रिकेट किंवा आयुष्यात आपल्याला सक्सेस मिळवायचे असेल तर सातत्य हे महत्वाचं असतं. 2 षटकानंतर 27 धावा आल्यात. आपण पाहतोय की जिथे बाले संघाने उत्कृष्ट स्टार्ट दिलाय, विकेट जरी गेल्या असल्या तरी सुद्धा धावांची जी गती आहे ती अगदी जबरदस्त पद्धतीने सुरू आहे. या ठिकाणी तिसरं षटक सोपवलंय साईनाथ ठाकूर यांच्याकडे. आपण पाहतो ऑफर लगातार लावल्या जाते आहेत. आम्ही पाहिलं वैभवजी भोबी साहेबांचा आवाज, उत्कृष्ट आवाज, आणि बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत स्टेज शेअर करण्याची संधी मिळते. आज पुन्हा एकदा या व्यासपीठावरती त्यांची आमची भेट होते. मॅच कडे वळूया. तिसरं षटक साईनाथ ठाकूर याच्या माध्यमातून सुरू होतोय. आज खरं तर आम्ही पेणवरून या ठिकाणी आलोय. विशेषतः काटोळे साहेब, आपलं विशेष धन्यवाद देतो, आम्हाला तुम्ही संधी दिलीत. आणि खरं तर तुमचे मित्र वसंतजी आगिवले यांचे आम्ही नक्कीच जावई आहोत आणि आज तुमच्या स्पर्धेमध्ये येण्याची संधी या ठिकाणी मिळाली. आणि खरं तर भातान विभागात आल्यानंतर क्रिकेटचा जो आनंद आम्ही नेहमी पाहतो तो या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळाला. चला तिसऱ्या षटकाकडे वळूयात. साईनाथ ठाकूर, मॅन फ्रॉम चिरळे, नेक्स्ट बॉलर, थर्ड बॉलर.
इस बार तेज तर्रार गेंद, यावेळी मात्र फसवलं. विकेट किपरची चाळाकी पाहायला मिळाली. बॅट्समन जातोय माघारी. व्हाईट बॉल आलाय, पंचांचा इशारा. बट रनआउटचा विकेट, आत्मघातकी विकेट. हा विकेट नंबर 3. पनवेल रायगडचा तो खास वसंतदादा आला नावास. पनवेल रायगडचा तो खास वसंतदादा आला नावास. नाही चर्चा भातान गावात एकच वारा आमचा वसंत दादा. एकच वारा आमचा वसंत दादा. नक्कीच नक्कीच छोट्या छोट्या आमच्या या सर्व सुंदरी या ठिकाणी नाचतायत. त्यांचं विशेष स्वागत आहे. खरोखरच त्यांनी खूप चांगलं काम केलंय. यावेळी नटराज स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडू शॉट स्क्वेअर लाग जातोय. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेने टोटल पोहोचते ते 29 वरती. तिसरं षटक सुरू असताना आपण पाहतोय की सुरुवात जबरदस्त पाहायला मिळेल बॅटिंग करणारी टीम बाळे यांची आणि त्यानंतर तेच सातत्य टिकवलं. जरी लगातार विकेट गेल्या असल्या तरी सुद्धा धावांची जी गती आहे ती समांतर ठेवायची. त्याच अनुषंगाने सुरू असलेली फलंदाजी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती साईनाथ ठाकूर. यावेळी बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 बाउन्स. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू पोहोचण्या अगोदर मात्र फलंदाजांनी चित्याच्या चपल्याने 2 धावा कंप्लीट केल्या आणि त्या 2 धावेने टोटल पोहोचते ती 31 रन्स. नक्कीच तुमची साथ अमूल्य आहे. सातत्याने मेहनत घेतली तुम्ही आणि एवढी मोठी स्पर्धा ज्यावेळी पूर्ण करायची असते तेव्हा मोठा आधार असावा लागतो आणि तो काम सन्माननीय सुनीलजी पाटील किंवा त्यांच्या टीमने केलंय. आणि हेच खरं तर कमवलंय काय काठवळे साहेबांनी, तर हे व्यक्तिमत्व कमवलंय. प्रत्येक क्षेत्रात ज्यांनी आपल्या नावाची एक उंच भरारी घेतली, तरुण पिढीला आपण अट्रॅक्ट केलं आणि खरं तर तरुणांना सोबत घेऊन मोठ्यांना आपल्याला आशीर्वाद घेऊन यांनी एवढं मोठं वैभव उभं केलंय. सन्मान्य काठवळे साहेब, हे तुमचं वैभव आहे. 14 वर्ष अविरतपणे तुम्ही जी सेवा समाजाप्रती देताय. काय झालंय? तिसरे अंपायर यास रनआउटचं या ठिकाणी थर्ड अंपायर कॉल केलं जातं. रनआउट नाही आहे, कॅच साठी केलाय का कॉल? येस. तिसरे अंपायर स्क्रीनवर चेक केलं जाईल कॅच आहे की नाही यासाठी कदाचित हा कॉल असेल. स्क्रीनवर आपण पाहू शकाल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेला संपूर्णपणे कव्हर केलं जात आहे आणि स्क्रीनवर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संपूर्णपणे चेक केलं जात आहे. थोड्याच वेळात मित्रांनो एक बिग सेलिब्रिटी आपल्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी टीव्ही वरील वाहिनीवरील मालिका तुझं माझं सपन या मालिकेमध्ये पहिलवानाची भूमिका करणारा राघव, ज्याचं खरं नाव आहे सूर्या टोरसे, यांचं इथं आगमन होणार आहे. एक सेलिब्रिटी आपल्या भेटीला येणार आहेत. तत्पूर्वी मान्यवर आपण पाहाल सन्माननीय सचिनजी पाटील पोलीस पाटील आहेत आणि बोरिवलीहून त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आणि दुसरे संतोष पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे, बोरिवलीहून आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. अंपायरचा कॉल. येस नक्कीच सर. बॅट्समन मध्ये आहे, कॅमेरावरती क्लिअर कळत नाही. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तो फायनल असेल. येस, कारण कॅमेरावरती प्रॉपर कॅच होत नाहीये. सो ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तुमचा तो त्या ठिकाणी फायनल असेल. आणि ज्या प्रतीक्षेमध्ये आपण होतो ती प्रतीक्षा मात्र आता संपुष्टात आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण सूर्या टोरसेच. अर्थातच सोनी मराठीवरील मालिका तुझं माझं सपान या मालिकामध्ये पहिलवानाची भूमिका करणारा राघव अर्थातच सूर्या टोरसे याचं खूप खूप स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. उपसभापती चषकामध्ये सूर्या टोरसे सर आपलं मनापासून स्वागत असेल. नक्कीच सर, वेगवेगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय आणि खरं तर मगाशीच मी म्हटलं, उल्लेख देखील केला की या व्यासपीठावरती वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी येतात. आज सेलिब्रिटी म्हणून सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं स्वागत असो. मॅच कडे पुन्हा एकदा वळूयात आपण, जिथे आपण पाहतोय की रनआउट विकेट प्राप्त केलाय आणि हा टीमच्या काउंट मध्ये जाईल. तिथे तिसरं षटक सुरू असताना साईनाथ ठाकूर
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी प्रॉपर कनेक्शन. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप लॉंग ऑफ क्षेत्रात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. अगदी चालाकीने पहिली धाव कंप्लीट केली होती. कन्वर्ट करण्याचा डबल मध्ये प्रयत्न होता बट अपयशी झालाय. एकच धाव मिळते आणि टोटल पोहोचलाय ते 32 वरती. 32 फॉर लॉस ऑफ 4 विकेट असं चित्र या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आहे. बॅटिंग करणार टीम बाले या संघाने सुरुवात फार जबरदस्त केली. त्यानंतर तिसऱ्या षटकात मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. सन्माननीय पाहुणे सूर्याजी टोरसे साहेब आणि त्याचबरोबर नॉडी रसाळ सिंगर आहेत, त्यांचं विशेष स्वागत सत्कार या ठिकाणी केलं जाईल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट. वेल कॉलिंग प्रॉपर या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावेने टोटल पुन्हा एकदा धावफलक हरतोय. 34 वरती टोटल पोहोचली आहे. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. यावेळी प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू शॉट फाईन लेगला जातोय. एकच धाव लेग बाईकच्या व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. यस इट इज व्हाईट बॉल. त्यामुळे 2 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमचा फायदा होतोय. लगातार धावांची गती वाढवण्याचा जो प्रयत्न, जो मानस खर तर टीम बाले यांच्याकडून सुरू आहे. कारण सुरुवातीच्या विकेट्स स्टार्ट फार चांगला झाला होता. त्यानंतर अजय कोळी यांनी जबरदस्त 2 षटकार खेचले. त्यांचा विकेट गेल्यानंतर धावांची गती थोडीशी मंदावली आणि बॉलिंग टीमने थोडस या मॅच वरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा साईनाथ ठाकूर. यावेळी प्रॉपर कनेक्शन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जेल ड्रॉप झालाय. दुसरी संधी हुकली आणि ज्या पद्धतीने चिरळे संघाचा जो फिल्डिंग साइड आहे थोडस कमजोर पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप झालाय. थर्ड अंपायर कडे कॉल दिलाय. कदाचित तिकडे रनआउट असेल या नसेल आपण वळूयात सरळ कॅमेरामॅन कडे. थर्ड अंपायर पेंडिंग डिसिजन असेल. सुमधुर संगीत खर तर विनंती असेल डीजे सिस्टमला. यस यस इट इज आउट. फलंदाज बाद आहे. हा विकेट नंबर 5. थोड्या वेळापूर्वी डीजे सिस्टमने जे गाणं लावलं, सह्याद्रीच्या दरी खोड्यातून निद्र्या छातीने मुघलांवर आणि इंग्रजांवर ज्यांनी राज्य केलं आणि स्वराज्याची निर्मिती केली. 18 पगड जाती पाला बलुतेदार यांना एकत्र करीत ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली असे छत्रपती शिवाजी महाराज. स्कोर या ठिकाणी झालाय 37 धावा ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहतोय की तिसरं षटकानंतर 3 षटक संपलेत आणि 37 धावा आतापर्यंत झाल्या. शेवटचं षटक कोणाकडे सोपवणार कर्णधार, कारण चिर्ले संघ या क्षणाला विचार करत असेल की 4-5 विकेट गेल्यानंतर थोडस बॅटिंग टीम वरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करू. परंतु जर बाले संघाचा विचार केला तर हा स्लॉक षटक आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज नक्की असेल बट या ठिकाणी धावांचा पाऊस पाडावा लागेल. जर मॅचला कंट्रोल करायचं असेल, फाईट टोटल द्यायची असेल तर इथे मात्र हाणामारी करावी लागेल. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक जालिंदर कोळी. आपण पाहू शकाल भातान टीम आणि वसंतदा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या विनोद शिंदे, आमचे महेश घरत, आदिनाथ घरत यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि आयोजन चांगलं असल्याबद्दल शुभेच्छा आहेत. आणि पहा शुभेच्छा नंतर षटकारांचा वर्षाव. शिवाजी माझा राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, बसलाय घोड्यावर लख लख ते तलवार. क्या बात आहे. काय षटकार मारलाय. प्रॉपर कनेक्शन. जिथे पाहिलं आपण मिड विकेटच्या क्षेत्रात 6 धावा येत आहेत आणि मी म्हटलं होतं की डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज जरी यूज केला असेल तरी सुद्धा तुम्हाला आक्रमण करावं लागेल आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली बाले संघाकडून. 2000चा कॅश प्राइज असेल जर जालिंदर कोहलीसाठी प्रत्येक षटकाराला. सुंदर ग्रुप यांच्याकडून. यावेळी फटका फसलाय. जेल होण्याची शक्यता. चुकी करणार नाही.
बॅक टू द बॉलर. सरळ गोलंदाजाने घेतलेला झेल. फलंदाज बाद. अजून एक विकेट माघारी परतते टीम बाले. खरोखरच या ठिकाणी आपण पाहतोय की विकेट नंबर 6 माघारी परतला आणि जिथे स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत जमा झाल्या 43. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. चला नेक्स्ट मॅचचं कॉल या ठिकाणी दिलं जाईल. गावदेवी अजिवली आणि विपक्ष ओवले या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. ओवले संघाचे कर्णधार आमचे मित्र रोहनजी यांचं स्वागत आहे. तिथे सुद्धा आम्हाला समालोचन करण्याची संधी त्यांनी दिली होती. ओवले प्रीमियर लीग मध्ये त्या ठिकाणी आम्ही होतो. अजनबी ओवले नो डाऊट. चला यानंतरचा मॅच असेल अजनबी ओवले विपक्ष गावदेवी अजिवली. या दोन संघांमध्ये टॉस होईल. या ठिकाणी थोडे चेंजेस असतील. आपण अनाउन्समेंट करू परंतु मॅच कडे वळूया जिथे आयुष मडवी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. धावा आतापर्यंत ऑन स्कोर बोर्ड झाल्यात ते टोटल 43. आणि बघूयात येणारे काही चेंडूत कशा पद्धतीने सिच्युएशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल. कारण बॅटिंग ट्रॅक वरती आता मात्र उभा आहे करण पाटील. नेक्स्ट बॉल टू गो. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफ क्षेत्रात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. 1-1 2-2 धावा घेत या ठिकाणी धावसंख्या धावफळक हलत ठेवण्याचा हा प्रयत्न आपण जिथे पाहतोय की टोटल आत्ता मात्र होतीये 44 धावा. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा कॉल केलं जाईल. गावदेवी दिघाटी विपक्ष अजनबी ओवळे. चला दोन्ही संघाचे संघनायक. इनिंग नंतर आपला टॉस होईल. यावेळी लाऊड अपील. पंचांनी अपील मात्र फेटाळली कारण जिथे विश्वास कमी असतं तिथं अपयश मिळतं आणि तेच झालं. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज होणार या ठिकाणी. बघूयात काय घडतंय परंतु एक धाव मात्र मिळाले. एकच धाव असेल. इथे आपण पाहतोय की 45 वरती टोटल पोहोचलाय. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. आज अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा जिथे 14 वर्ष अविरतपणे सुरू आहे. फुलटॉस चेंडू. यावेळी शिक्षा दिली आहे. पनिश केलाय चेंडू. 1 बाउंड सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. चौकार. येस. आणि ज्यांच्या प्रतीक्षेमध्ये गेल्या 2 रात्री आपण ज्यांची प्रतीक्षा केली मोठ्या पडद्यावर नेहमीच आपण ज्यांना पाहत असतो आणि आज साक्षात आपल्या समोर उभे आहेत. अर्थातच सोनी मराठी TV वरील जे तुझं माझं सपान या मालिकेतील पैलवानाची भूमिका करणारे सूर्या टोरसे यांचं इथं आगमन, इथं येणं म्हणजे आमच्या कार्यक्रमासाठी दुग्ध शर्करा योग आहे. मी विनंती करेन सूर्याची आपणाला विनंती करेन की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. जरा जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत करायचं. मराठी माणूस कलाकार भूमिकेमध्ये नेहमीच आपण मोठ्या पडद्यावर ज्यांना पाहतो ते तुझं माझं सपन या मालिकेतील पैलवानाची भूमिका करणारे सूर्या टोरसे याचं स्वागत आपण स्क्रीनवर पाहू शकाल. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी मित्र रसाळ सर यांनाही विनंती असेल. सूर्याजी आपण इथे थांबायचं आहे कारण ह्या स्वागतानंतर आम्हाला तुमचं मनोगती ऐकायचं आहे. कारण गेल्या सातत्यानं 2 रात्रीमध्ये आपण या स्पर्धेमध्ये यावं अशी खूप प्रेक्षकांची इच्छा होती आणि आज तुम्ही साक्षात इथे आलेला आहात तर आमच्या संपूर्ण प्रेक्षक वर्गाला तुमचा आवाज तुमचं मनोगत सगळं काही ऐकायचं. सूर्या टोरसे आपण पाहाल स्क्रीनवर. संतोष भोईर माजी सदस्य बोरिवली. त्यापूर्वी आपण
सूर्याचं आपण सूर्या सर काय म्हणाल त्यांचं जरा हे सन्मान चिन्ह आणि हा पुष्पगुच्छ जरा घ्यायचं आहे. सूर्या, क्रिकेट स्पर्धेमध्ये तुमचं येणं आणि खास करून यापूर्वी कधी अशा फंक्शनला जाणं झालं आणि काय म्हणाल या स्पर्धेबद्दल आणि संपूर्ण आयोजनाबद्दल? नमस्कार, मी सूर्या. सर्वप्रथम जय हनुमान मित्र मंडळ आयोजित यांना मी थँक्यू बोलेन इथे मला आमंत्रित केल्याबद्दल. क्रिकेट फर्स्ट टाईम मी अशा ठिकाणी आलो आहे जिथे मॅचेस होतात आणि रुकेश माझा मित्रच आहे, त्याशीच बोलणं झालं होतं अशा मॅचेस आहेच आणि ते येशील का म्हणून, तर मी बोललो नक्की येईन. क्रिकेटचा माझा जास्त काही संबंध नाही आहे त्यामुळे मी जास्त काही सांगू शकत नाही आहे. फक्त आज जेवढ्या टीम इथे आलेत त्यांना मी शुभेच्छा देईन, ऑल द बेस्ट देईन. थँक्यू. आणि बऱ्याच लोकांना माहीत नसेल किंवा आजकाल सिरियल्स कोण बघतं कोण बघत नाही, सोनी मराठीवरती रोज संध्याकाळी 7 वाजता तुझं माझं सपान ही मालिका चालू आहे, तर त्यावर तुम्ही नक्की बघा, वेळात वेळ काढून बघा. इथे नाही तिथे मी नक्कीच दिसेन. थँक्यू. आणि सूर्याजी आपणाला आणखीन एक प्रश्न असेल. बरीचशी चिल्ड्रन गँग आहे आमची. एक मिनटं थांबायचं. दुसरी कोणती नवीन सिरियल वगैरे आपली येते आहे आणि या जे तुझं माझं सपन हे सिरियल मी सुद्धा आता उद्यापासून पाहणार आहे आवर्जून, कारण आता मला समजलं त्याचं टायमिंग वगैरे, कारण ह्या सगळ्या कौटुंबिक सिरियल असतात, जास्ती महिलांचं प्रमाण बघण्याचं असतं. तर कशा पद्धतीची सिरियल आहे, म्हणजे कौटुंबिक सिरियल आहे की मग कॉमेडी एक्झॅक्ट? नक्कीच नाही, ही पहिली सिरियल अशी आहे की ही कुस्तीवरती सिरियल आहे आणि खास म्हणजे कुस्तीवरती आजपर्यंत आपण पुरुषांना बघत आलोय, पण ही महिलांच्या कुस्तीवरती सिरियल आहे. आणि फॅमिली ड्रामा हा प्रत्येक सिरियलमध्ये असतोच की फक्त कुस्ती दाखवलेली नाही यामध्ये की फक्त पैलवानच बघतील म्हणून, त्यामुळे कौटुंबिक आहे, कुस्ती आहे आणि सगळं कॉमेडी असं सगळं मिळून एक मस्त आहे, बघायला तुम्हाला नक्की आवडेल. कुस्तीचं आपण रोल करताय म्हणजे साक्षात याच्या अगोदर आपण रिअल लाईफमध्ये कधी कुस्ती खेळलात की मग सेटवर फक्त डायरेक्टरच्या डायरेक्शननं कुस्ती खेळता? नाही, कुस्तीचा पण माहीत नाही आहे मला, फक्त फिजिकली आणि ऑडिशनवरती जे काही गोष्टी झाल्या त्या झाल्यात. एवढंच की तिथे सिरियल स्टार्ट व्हायच्या आधी प्रिपरेशन झालं होतं, कुस्ती वगैरे शिकली होती, तेवढा वेळ होता आणि तिथून होत गेलं. तुमच्या पुढच्या कारकिर्दीला आमच्या खूप खूप शुभेच्छा असतील. ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करू की तुमचं पुढचं हे करिअर आहे हे उत्तुंग भरारी घेऊ आणि तुमच्या करिअरला कुणाची दृष्ट लागू नये अशी आई भवानी चरणी आपण प्रार्थना करूयात. आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात त्याबद्दल पुनश्च एकदा मोस्ट वेलकम आणि अगदी मनापासून थँक्यू. आमचे चिल्ड्रन गँग तुमच्याबरोबर फोटोशूट करणार आहेत, त्यांची महत्वाची भूमिका, तुमचे भविष्यातील ऑडियन्स आहेत ते पुढच्या सिरियलसाठी. तर उद्यापासून सकाळी 7ला टीव्ही लावून बघणार ते तुम्हाला. नक्कीच या ठिकाणी आजचे सेलिब्रिटी म्हणून ज्यांची ओळख या ठिकाणी होती आणि त्यांना आमंत्रित केलं गेलं आणि विशेषतः आमच्या प्रेमाखातीर या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दिली, त्यांचं विशेष आभार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स अजिनबी ओवळे विपक्ष दिघाटी संघाचे कॅप्टन्स लवकरात लवकर आपण इकडे यायचं आहे. नॉडी रसाळ आपल्या बरोबर आहेत ज्यांचे लाखोनी फॅन फॉलोवर्स आहेत आणि एक दर्जेदार सिंगर म्हणून नावलौकिक आहे. तर नॉडीची आपल्याला विनंती असेल, पहिल्या प्रथम स्पर्धेमध्ये येऊन आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? सर्वप्रथम जय हनुमान क्रिकेट संघ भातन पुरस्कृत उपसभापती चषक 2024 ह्यांनी आम्हाला इथं बोलवल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो मी. सर्वप्रथम मी सिंगर नाही आहे, मी डान्स कोरिओग्राफर आणि डिरेक्टर आहे. तर मुलांना तुम्ही माझा छावा तू माझा शोणा एक नंबर हे गाणं ऐकलं तुम्ही, आवडलं तुम्हाला? मग त्यात मीच ते गाण्याचं कोरिओग्राफर आणि डिरेक्शन केलं. तर चित्रपट बरेच झाले, तर जसं की व्यसन चित्रपट पनवेलचंच ज्यांनी केलं होतं मुंडकर मामा म्हणून, व्यसन चित्रपट जेता, प्लस सूर्या प्रोडक्शन नावाने गाणं केलं होतं काळजाचं पाखरू. असे बरे 50 ते 60 गाणी त्याचे जास्त झाले असतील. ॲज अ डिरेक्टर अँड डान्स कोरिओग्राफर ही माझी ओळख आहे. आणि बस तुम्ही तर मला बोलत तर खूप बरं वाटलं. थँक्यू.
तर डान्स कोरिओग्राफर आहेत, सिंगर नाही आहेत. मला माहिती मिळाली अशी, मला वाटलं एक गोड आवाज पण प्रेक्षकांना ऐकायला मिळेल, परंतु आता डान्स तर करायला लावू शकत नाही आपण इथे, कारण आपला सेट छोटा आहे. परंतु तुमच्याही पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा असतील. मनापासून धन्यवाद. विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. सन्माननीय संतोषजी भोईर, उपसरपंच बोरिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत, त्यांचं स्वागत आपण इथे पाहाल स्क्रीनवर. राजकीय क्षेत्रातील ही दिग्गज मंडळी आहेत, त्यांचं स्वागत. माफ करा, आज जे ऑनलाईन प्रेक्षक असतील ना, ते खास करून या दोन संघांचे खूप शिव्या घालत असतील मला, कारण बराचसा वेळ आमचा इकडे समालोचन स्वागत कक्षामध्येच चाललाय. माफी मागतो अगदी मनापासून. लगेचच आपल्यापर्यंत कनेक्ट होऊ आम्ही. सन्माननीय संतोषजी पाटील आपण यावं. सचिन पाटील, माफ करा, सचिनजी पाटील, आपणाला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय सचिनजी महाडिक, पोलीस पाटील बोरवलीहून आहेत, आपणासही विनंती असेल. सचिनजी महाडिक, चला सगळ्या मान्यवरांचं स्वागत झालं. आणि आता आपण वळूयात या सामन्याकडे, ज्याचं धावतं वर्णन ऐकवतील आमचे वैभवजी, यांच्याकडे वळूया. थँक्यू. नक्कीच वैभवजी भोपी सरांकडे माईक जाण्या अगोदर विशेषतः आज या ठिकाणी आम्हा सर्वांना सन्मानित ज्यांनी केलं, या स्पर्धेचे करता धरता ज्यांना आम्ही म्हणतो, माननीय श्री वसंतदादा काठावळे साहेब, ज्यांच्या खर तर नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. 14 वर्ष अविरतपणे समाजाप्रती तरुण पिढीसाठी सुरू असणारी क्रिकेटची स्पर्धा, त्यांचा विशेष आभार. आणि त्याचबरोबर आम्ही ज्यांचा आभार व्यक्त करू, ज्यांनी या ठिकाणी ज्यांना आम्हाला आमंत्रित केलं, सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब, यांचं देखील आभार. कारण आज मुख्य आयोजक म्हणून ते सुद्धा या ठिकाणी स्पर्धेचं देखणं स्वरूप आपल्यापर्यंत पोहोचवतात, त्यांचंही आभार. या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जिथे असतील भोपी सर आणि सकपाळ साहेब, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच किरण. आम्ही तुमचा आभार व्यक्त करू, कारण खूप चांगली साथ आम्हाला त्यांनी दिली. आणि मॅचकडे तर आपण लक्ष लगेच केंद्रित करूया. सामना अगदी मॅच नंबर 2, दुसरा सामना सध्या रणांगणामध्ये लढताना आपण दोन्ही टीमला बघतोय. पंचांनी इशारा केलाय की 6 रन या बॉलवर आलेत. निर्दोष खरे, त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर ते करताना दिसले. षटकारानंतर चौकार इथे आले. त्यासोबत आपण बघू शकतो दोन्ही टीम, ज्याच्यामध्ये आर्यन स्पोर्ट्स चिरले आणि त्यांच्या अपोजिशन्स मध्ये श्री गणेश संघ बाले यांच्यामध्ये मॅच सुरू आहे. आणि आर्यन स्पोर्ट्स म्हटलं तर आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक सन्माननीय समीरजी पाटील, एक व्यावसायिक क्षेत्रामधील खूप मोठे नाव आपण बघत असाल तर तुमचंही आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करू, कारण सातत्यानं या टीमचे ते पुरस्कर्ते म्हणून कार्य पाहत असतात. मॅचकडे आता आपण लक्ष केंद्रित करूया, जिथे आर्यन स्पोर्ट्स शिरलेले करायचे 50, पहिल्या सत्रामध्ये 49 बनवण्यामध्ये बाले संघाचं सुयश आपण बघितलं. आणि जिथे 50 करायचे तिथे पहिल्या षटकामध्ये आलेत. रन फलकावर टोटल 12 धावा, येणार 94 धावांमधील अंतर 18 बॉल आणि 38 धावांची अजूनही या मॅचला विजयासाठी आवश्यकता आहे. लक्षात घ्या, बाले संघ टायमिंग अलर्ट आहे. नेक्स्ट मॅचवर केला जाईल टॉस. सामना तुम्हाला बघायला मिळेल दिघाटी आणि त्यांना फाईट करेल अजनबी ओले. रोहन, या आपण करूया टॉस लगेच नेक्स्ट मॅच. दिघाटीचे कॅप्टन देखील आलेत. चांगली लढत यानंतर बघायला मिळेल. जाऊया मॅच मध्ये. 18 बॉल 38 धावांची अजूनही विजयासाठी आवश्यकता आहे. बॅटिंग करत असताना चिरलेला सामना बनेल. मागील सामना न भूत न भविष्य, अप्रतिम दर्जाची लढत मागील सामन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळाले. प्रिव्हियस मॅच बरीच काही सांगून गेली की लढावं लागतं, संघर्ष करावं लागतं, रन चेसिंग थोडं हार्ड आहे. प्रहार केला रडार मध्ये, पाठवला बॉल सीमारेषा पलीकडे, दोन्ही बाजूने आता आक्रमण, ठोकलाय षटकार. सन्माननीय मी अभिनेते सूर्या टोरसे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभाचे आपण नाणेफेकी करावी. नेक्स्ट मॅचचा टॉस तिथे होणार आहे. मॅच नंबर 3, तिसरी लढत यानंतर तुम्हाला बघायला मिळेल.
खर तर अभिनेते म्हणून वावरताना खूप चांगली यशस्वीरित्या कामगिरी त्यांनी निभावली. परंतु अक्षय पाटीलचं आक्रमण, सलग 2 बॉल 2 षटकार. या मॅच मध्ये जरी टार्गेट मोठं असलं तरी आम्ही स्वप्न मोठं पाहिलं तर संघर्ष आम्ही मोठा करू हे सांगत असताना अक्षय पाटीलनं ठोकले सलग 2 षटकार सगळ्या टॉस बॉक्स मध्ये. तिथे समजावले जात आहेत खेळाडूंना अँड टॉस तिथे संपन्न होते. मला वाटतं नाणेफेकीचा कॉल कोणी जिंकलाय? दिघाटी. यस, दिघाटीच्या कॅप्टनने टॉस तिथे जिंकलाय. ते निर्णय त्यांचा सांगतील. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. अक्षय पाटीलचे सलग 2 बॉल मध्ये 2 षटकार इथे येताना आपण बघितलेत. पुढचा चेंडू प्रहार केला, पुन्हा एकदा हल्ला बॉल. यावेळेस उंची जास्त दिसते, लांबी पाहावी लागेल आणि तिथे फिल्डिंगचं स्टँडर्ड थोडस दृश्य मला नजरे आड आहे. परंतु बॉल झेल मला वाटतं तिथे सुटलाय आणि रन मिळतायत. या बॉलवर एक सिंगल संघ पुढे चाललाय 25 वर. अगदी 50 धावांचं आव्हान आहे आणि ज्याच्यामधून 25 धावा आता कंप्लीट झालेत. थँक्यू. डीजे थोडा मॉनिटरचा आवाज देण्याचा प्रयत्न करा. खूप चांगला मैदानामध्ये भरपूर आवाज आहे, यातमध्ये शंका नाही. आकाश जरा मॉनिटरचा आवाज आहे दोन्ही मॉनिटरला. अगदी आतिषबाजी मैदानामध्ये बघायला मिळत आहे. हे षटक संपूर्ण युटर्न करणारं राहिले, कारण प्रतीक यांना आतापर्यंत, प्रतीक बोराडे यांना जवळपास आतापर्यंत 19 रन या ओव्हर मध्ये खर्च केलेत. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाची मजबूत पकड या मॅचवर आता बघायला मिळेल, कारण 31 रन ऑन बोर्डवर बनलेत. 14 बॉल मध्ये अजूनही पाहिजेत 19. आणखी एकदा लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालाय. बॉल एक्झॅक्टली पंचाने इशारा केला वाईड. +4. 5 धावा या बॉलवर आलेत. काल आपण बघितलं डीजे मास्टरचा थोडस वेग आहे. क्रिकेटमध्ये अनेक रूल्स रेग्युलेशन्स लॉ असतात. नियम म्हणण्यापेक्षा क्रिकेटमध्ये लॉ अगदी आपण बघतो. वाईट तुम्ही रिलीज केला ना, त्याच्यावर चौकार आला, याचा क्रिकेटमध्ये अर्थ आहे तुम्ही 5 वाईट फेकले. हा लॉ आहे आणि त्या 5 रन बिलटाना आपण बघतोय. 21वा वाईट बॉल तुम्ही बघतायत आणि हे 5व्यांदा बघितलंय की वाईट +4 अशा 5 रन मिळताना या 5 धावांच्या मदतीने संघ अजून पुढे चालला. बोर्डवर धावा लागले त्या 36 धावा. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले मजबूत पकड. बाले संघाला कमबॅक करण्याची गरज, स्थिती मात्र रन खर्च करतोय. अतिशय महागडे षटक, टोटली यू टर्न देणार, कारण 4 षटकार 1 पंजा आणि 1 सिंगल. अतिशय मोठी ओव्हर राहिली आहे. एकच वादा आमचा वसंत दादा, एकच वादा आमचा वसंत दादा, एकच वादा. धावसंख्येची समापुंजी संघ फार पुढे चालला 42 वर. अजून एक आक्रमण करायचं बॉल चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर तिथे पोहोचले, ते रन इथे कंप्लीट केले जाईल. सिंगलच्या मदतीनं संघाचं समीकरण अजून तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आव्हान होतं 50 धावांचं, जिथे संघ पोहोचलाय टोटल 43 वर. 7 अजूनही पाहिजेत विजयासाठी. उर्वरित चेंडू शिल्लक असेल
12 बॉल आणि फक्त 7 धावांची उर्वरित गरज आता शिल्लक राहिली या मॅच मध्ये. कालच्या रात्रीमधील सगळ्यात महागडं षटक होतं प्रकाश भोईर. मोह संघाचा गोलंदाज त्याने 26 धावांचं षटक फेकलं होतं, परंतु आता तो रेकॉर्ड ब्रेक झालं, कारण 31 धावा तब्बल आज ठाणे परिसरातून हा बाले संघ इतका दूरवरचा प्रवास करून ते इथपर्यंत आलेत, परंतु आज मैदानात एक गोलंदाजींची भूमिका चुकली. उरण परिसरातून आलेला चिरले संघ परंतु त्यांच्यावर संपूर्ण हावी झालाय. बघायचा सामना मागील जसा रंगला, जिथे 3 बॉल मध्ये 1 धावाची गरज असताना अंतिम बॉल पर्यंत सामना आला होता, का तशी चुरशीची लढत होईल, कारण हे इम्पॉर्टंट ओव्हर 12-7 अगदी निर्दोष घरत त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. यंदा रायगड प्रीमियर लीगची कॅप्टनशिप निभावली. उरण प्रीमियर लीग मध्ये दमदार कामगिरी, अनेक ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चांगला सातत्याने खेळ राहतो, परंतु आता मैदानामध्ये आज त्यांची बॅट बोलली, कारण तब्बल 3 षटकार 1 चौकार, अक्षय पाटीलला 2 षटकार 3 सिंगल. दमकम थोडी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. बुशरा कवैना जागलेला भरम. स्पर्धेमधील 100वी एकेरी धाव पूर्ण होत असताना आपण बघितली. मॅच मध्ये आपण जाऊया जिथे संघाचं समीकरण टोटल बोर्डवर थांबलाय. 44 वर 10 बॉल आणि 6 ची गरज. अक्षयचा निर्धार आज आहे की मोठ्या फटक्याला मॅच फिनिश करायची. यस, डेफिनेटली बॉल चालला आउट ऑफ द पार्क. मॅच झाले फिनिश. सामना जिंकलाय आर्यन स्पोर्ट्स चिरले या संघानं. हार्ड लक टीम बाले, आपण इतक्या दूरवरून आलात परंतु सामना तुम्हाला जिंकता आला नाही. हा प्रवास अगदी किलोमीटर तुम्ही दूर नक्कीच सुरक्षित पार पाडला, परंतु मैदान तुम्हाला सुरक्षित पार पाडता आला नाही. त्यामुळे हार्ड लक एवढंच तुम्हाला म्हणेन. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचा आभार. आणि